आणि किती पुढे जाते. जय शिवराय मित्रांनो, रात्रीचे 2 वाजलेत आणि आम्ही आता आज आमची मोहीम आहे रेंज ट्रेकची. नवीन रेंज ट्रेक आहे रतनगड ते हरिश्चंद्रगड. थोडा वॉशरूमसाठी थांबलो होतो आम्ही कसारा गेट. कसाऱ्याला उतरलो, आमची गाडी इथे थांबली, इको गाडी आहे आणि आम्ही 4 जण आहे. अभि, मी, संदेश आणि कल्पेश मोरे असे आम्ही 4 जण आहोत. आमच्यासाठी पूर्ण हा रूटच नवीन आहे. आता अंदाजे किती 2-1 तास लागतील आपल्याला ना पोचायला साम्रातला मार्गे आम्ही चढणार आहोत रतनगड आणि गणेश दरवाजाने उतरणार आणि कात्राबाईला जाणार आहोत. पुढचा प्रवासाचा पूर्ण शेड्यूल मी तुम्हाला रतनगडाच्या पायथ्याशी सांगेल किंवा रतनगडावर सांगेल. चला आपण प्रवासाचा आनंद घ्या. धन्यवाद. सकाळचे 4:15 वाजलेत आणि आमचा ट्रेक चालू झाला आहे साम्रात मार्गे. अंधार आहे. चला गणपती बाप्पा मोरया. थंडी खूप आहे, चालताना काय वाटणार नाही, थांबल्यावर थंडी खूप लागते. ट्रेक स्टार्ट करून 10 मिनटच झाली. आम्ही एका झोपडीपाशी थांबलो आहे. बोललो थोडा उजाडेल तेव्हा आम्ही सुरुवात करू. थंडी भरपूर आहे त्यामुळे आम्ही जरा शेकोटी पेटवली. आत्ता वाजलेत 4:30. उजाडायला अजून कमीत कमी उजाडाच्या थोडा अलीकडे म्हणजे 6च्या सुमारास आमचा ट्रेक स्टार्ट होईल. तोपर्यंत थोडं निवांत राहू, आराम करू. उद्या खूप चालायचं आहे, कमीत कमी 25 किलोमीटर तरी आम्हाला चालायचं आहे. म्हणजे आजच, उद्या नाही आजच. पहाटेची 4:30 वाजले. चला बोलू नंतर. पहाटेचे 7 वाजलेत. थोडा 2 तासासाठी आम्ही झोप काढली मस्तपैकी. झोप पूर्ण झालेली आहे. इथे आमचा टेंट लागलेला, शेकोटी करते कल्पेश मोरे शेकोटी करते. थंडीने सगळे गारठून गेलेले. आज खूप चालायचं आहे. समोर रतनगडचा खुट्टा सुळका दिसतंय. ही वाट आहे आपली, या वाटेने आपण पुढे जाणार आहोत. आणि आपला ट्रेक साम्रत या गावातून आहे. बरेच ट्रेकर्स मंडळी रतनवाडीतनं ट्रेक करतात, आपण साम्रत मार्गे करतोय. आणि इथून या साम्रत गावातनं रतनगड चढायला 1.5 तास पुरेसा आहे. रतनवाडीतनं 2.5 ते 3 तास लागतात. पण हा जो रूट आहे फारसा मळलेला नाही, पण जे रेग्युलर आहेत त्यांना जमण्यासारखं आहे. चला आपण निघूया आता. शेकोटी आता पुरी. आज खूप चालायचं आहे मित्रांनो. शेकोटी वाद झाली आता. जय शिवराय मित्रांनो, आपला ट्रेक चालू झाला आहे फायनली. आणि आजच्या दिवसाचं शेड्यूल तुम्हाला मी सांगतो थोडक्यात. ही जागा मस्त होती ना, जाऊ दे, आपल्याला माहीत नव्हतं. रात्री आम्ही त्या घराजवळ टेंट लावलेला आणि शेकोटी पेटवलेली. अंधार खूप होता आणि सध्या बिबट्याचा वावर असल्यामुळे आम्ही डोकं लावलं की जरा उजाडेपर्यंत थांबून पुढे पास व्हावं. त्यामुळे एक झोप काढली 2 तासाची आणि आम्ही चालू केला आता सकाळ पहाटे. तर आजचा शेड्यूल असा आहे की रतनगडला आम्ही चढणार आहोत साम्रत या गावात ना, त्र्यंबक दरवाजा मार्गे. रतनगड थोडं फिरणार आणि तिथून गणेश दरवाजा मार्गे उतरणार आहोत. पुढे मग कात्राबाई पास, तिथं 2 रस्ते फुटतात मंदिराजवळून. एक कुमशेतला जातो, एक गवळदेव घनचक्कर
या ठिकाणी जातो. तर आपल्याला तो रूट पकडायचा आहे. त्या रूट मार्गे भैरवगड शिरपुंजे. आजचा रात्रीचा मुक्काम हा भैरवगड शिरपुंजे या गावात होईल. म्हणजे भैरवगड करून आणि उद्या पहाटेची चाल खूप कमी असणार आमच्यासाठी, साधारण 3.5-4 तासाची. ती आम्ही दिवसाच हे करू. तुम्ही जंगल बघू शकता, पूर्ण घनदाट जंगल आहे. दिवसा सूर्यप्रकाश पण या जंगलात येत नसेल, त्यामुळे रात्री अंधारात आम्ही डोकं लावलं ते बरं झालं की गावात अलीकडेच थांबलो. ते फक्त एवढंच की सूर्योदय आमचा हुकला, गडावरून पाहण्याचा, सूर्योदय पाहण्याचा तो योग. हरकत नाही, सेफ्टी पहिली, बाकी गोष्टी नंतर. चला, चालता चालता आम्ही बोलत राहील. आणि रतनगड ते हरिश्चंद्रगड या रेंज ट्रेकमधला आमचा जो रूट आहे तो मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार व्हिडिओ मार्फत. चढ लागलाय. मी बरेच यूट्यूबला व्हिडिओ बघितले, पण डिटेलमध्ये कोणाचा व्हिडिओ दिसला नाही. आपण बनवूया जेणेकरून इतर भटक्यांना याचा फायदा होईल. चला. व्हिडिओ 2 पार्टमध्ये होईल, आजच्या दिवसाचा आणि उद्याचा. चला, धन्यवाद. ट्रेक स्टार्ट करून 1.5 तास झालेला आहे आणि आता मी एक ठिकाणी थांबलो जरा. माझ्या मागे हा जो दिसतो कुट्टा सुळका आहे, हा बघा हा. आणि तुम्हाला एक बाजूला दाखवतो, समोर भंडारदरा डॅम. आणि ही जी डोंगर रांग आहे पूर्ण, ही बघा या साईडला अलंग मदन कुलंग आहे. या बाजूला जो कळसुबाई शिखर दिसतो आपल्याला. आणि हा जो भाग आहे सांदनवॅलीचा भाग आहे, हे पूर्ण खाली सांदनवॅली आहे. हा पूर्ण असा पट्टा. आपण साम्रत गावातनं स्टार्ट केलं होतं. 7:45 वाजलेत. चला निघूया जरा. कुट्टा सुळका रत्नगडाचा. काय बोलशील अभि? थोडा आराम करूया. ओके. चढ आपण चढून आलोय. 1.5 तासात बराच अंतर कापलंय आपण, तसं बघायला गेलं तर. त्यामुळे आपण थोडी विश्रांती घेऊया. नक्कीच. साम्रत मार्गे खूप मोठा चढ लागतो आपल्याला. म्हणजे गडापर्यंत चढ लागतो, पण चाल कमी आहे, त्यामुळे आपण गडावर लवकर पोचतो. हे बघा इथं लिहिलं आहे, अजून 1000 हे बघा 900 मीटर आपण वरती आलो आहे. बाण दाखवलं. 100 मीटर अजून बाकी 1000 फूट व्हायला. आपण 1000 फूट वरती आलं येणार जाणार. समोर आपल्याला रतनगड दिसते, रतनगडाचा सुळका. एक वेळेला वाट चुकलो होतो रतनगडला आलता, या घडीतनं आम्ही असं वरती गेलो होतो. दीड तासाच्या चालीनंतर आपण कुट्टा सुळका आणि रतनगड या दोघांच्या मध्ये येतो. रेलिंग लागते आपल्याला. समोर ही रेलिंग आहे. आपण ह्या वाटेने आलो. ही जी समोरची वाट आहे ती रतनवाडीला जाते. ही एक वाट आहे आणि ही एक वाट आहे. दोन्ही बाजून कोणत्याही बाजूने येऊ शकता तुम्ही. पण रतनवाडीतनं 2 वाटा फुटतात. एक त्र्यंबक दरवाजाकडे जाणारी वाट आणि एक गणेश दरवाजाकडे जाणारी वाट. तुम्ही निवडायचं आहे कोणत्या वाटेने जायचं ते. ही आपली वाट आहे आणि आता आपण इथून वरती जाणार आहोत. आपण फायनली रतनगडाच्या त्या पॅचला आलो आहे. तिथं रॉक पॅच आणि पायऱ्या चालू होतात. हा पूर्ण समोर तिथे जायचं आपल्याला. तो पायरी मार्ग आहे.
हा पूर्ण खडा चढ आहे पायऱ्यांचा. या चढणी आपण चढणार आहोत. हा पायरी मार्ग आपल्याला जीवदानचा कल्याण दरवाजाची आठवण करून देतो. असे काही किल्ले आहेत त्यांच्या गुप्त दरवाजाची आठवण करून देतो. इमर्जन्सी एक्झिट. फायनली रतनगडाच्या त्या पायऱ्या लागल्यात त्र्यंबक दरवाजाच्या. आपण आता पायऱ्या चढतोय. सकाळचे 9 वाजलेत. रतनगड करून आपल्याला कात्राबाईकडे निघायचं आहे. फारसा आपण टाइमपास करणार नाही, धावत पळत करायचं आहे सगळं. आजचा टार्गेट खूप मोठा आहे, तो पूर्ण करायचा आहे. पायरी मार्ग रतनगडाचा त्र्यंबक दरवाजाचा आणि हा एक वरती जातो. पूर्ण कातळ असा कोरलेला आहे. फायनली 2 तासाच्या चढाईनंतर आपण रतनगडाच्या त्र्यंबक दरवाजाजवळ आलोय. तुम्ही बघू शकता कमान आहे. कमानीच्या आतमधनं आपण शिरलो की आपल्याला दरवाजा लागेल, त्र्यंबक दरवाजा. 2 पदरी दरवाजा वाटतो. पहिलं म्हणजे ही एक. आता बघा तुम्ही दरवाजाचं बिजागडीचं ते हे आहे दगडी. ह्या बाजूला दरवाजा तुटलेल्या अवस्थेत आहे, पूर्ण संपायला चाललेला आहे. आपण ह्या वाटेने आलो. आता आपण वरती जाऊ. हे पहारेकरांच्या देवळ्या म्हणतो आपण, त्यांना विश्रांतीसाठी ही ती जागा आहे. आणि हा फायनली त्र्यंबक दरवाजा, रतनगडाचं सर्वात मोठं आकर्षण. तुम्ही बघू शकता. एक नंबर दरवाजा आहे. आता आपण त्र्यंबक दरवाजा चढून वरती आलोय. गडावर प्रवेश केलेला आहे का. आणि वरची जी रेलिंग दिसते आपल्याला ती आपल्याला नेड्याकडे घेऊन जाते रतनगडावरच्या. आणि आपण ह्या वाटेने वरती आलो त्र्यंबक दरवाजाने. आता आपण नेड्याकडे जाणार आणि तिकडून मग पुढे गड पाहून नाश्ता करू आणि मग पुढच्या प्रवासाला लागणार आहोत. या दादाने आपल्याला पेरू दिला, थँक्यू. आता आपण रतनगडाच्या नेड्यामध्ये पोचतोय. तुम्ही बघू शकता नेडा रतनगडाचं. रतनगडाच्या नेड्यातून आपण खाली उतरलो बॅक साईडला, आजोबा गडाच्या साईडला. तर आपल्याला एक पाण्याचा टाका लागतो. तुम्ही बघू शकता. हे बघा इथे हे ह्या गुफेमध्ये ना एकदम जबरदस्त पाण्याचा टाका आहे. आपण जाऊन बघूया. इथं उतरावं लागतं. ह्या साईडला खंदक आहे, बुजलेलं आहे खंदक. ते पूर्ण आतमध्ये, हो आतमध्ये आहे. आपण ते पण बघूया. इथे खंदक मी तुम्हाला दाखवतो. या बाजूला आहे बघा, ही खंदक आहे. पूर्ण म्हणजे बाहेर गेलेलं आहे. हे कुठे गेलं काय माहीत नाही, कल्पना नाही. कोणाला काही कल्पना असेल, याबद्दल माहिती असेल, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगावी. आपण आता त्या पाण्याच्या टाक्याकडे जाऊया. हे पाणी भरून गेले संपलं. अरे दरवाजा दिसतोय बघ ना, कमान सारखं आहे बघ, कमान सारखं दिसतंय बघ. माझा आहे भरलेला आहे. कोणाला बाटली भरायची? माझी पण भरलेली. आबीचीच खाली. थांबा, ते त्यातलं पाणी आपण उतरूया जरा. तुझी पण थोडी पाणी खाली झाली. थांबा 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 थांबा. बाटली देऊन जाऊ फक्त. काय बाटली देऊन ती भर ना. वाकून जावं लागतं इथे. मित्रांनो तुम्ही कधी गडावर गेलात ना
की जेव्हा पाणी जेव्हा बॉटलमध्ये तुम्ही भरता गडावरच्या टाक्यांमधलं, त्यावेळेस पाणी भरताना एक टेक्निक आहे ती आपण करायची आहे. ते म्हणजे बुडबुडे आले पाहिजे, जेणेकरून जो गाळ असतो वरचा जो थर असतो मातीचा तो साईडला फेकला जातो आणि शुद्ध पाणी बॉटलमध्ये भरला जातो. आता बघा, आता संदेश ट्राय करतोय, तुम्ही बघू शकता. बघ रे, पाणी थोडं हलवायचं आणि मग आता हे कशा बुडबुड्या येतात आहे. बॉटल भरल्यानंतर तुम्हाला दिसेल की काही माती येत नाही बॉटलमध्ये. हे बघ, पूर्ण एकदम क्लीन पाणी आहे. ही टेक्निक तुम्ही वेळोवेळी वापरा, जेणेकरून शुद्ध पाणी मिळेल तुम्हाला. पाण्याची टेस्ट कशी आहे संदेश? स्वच्छ आहे पाणी. रतनगडावरच्या या जोड टाक्यात, या टाक्यावरचं पाणी एकदम जबरदस्त पाणी आहे. इथे एक शिल्प आहे, एकंदरीत भग्नावस्थेत आहे आणि पायरी मार्ग पण आहे या टाक्याला. या जोड टाक्यांमध्ये एक मुख्य पाण्याचा टाका आहे. इथे किल्ल्याचा उल्लेख हा 11व्या ते 12व्या शतकातला आहे आणि हे कसं आपल्याला कळतं ते म्हणजे रतनवाडीमध्ये जे अमृतेश्वर मंदिर आहे ते त्या काळातलं आहे. यादवकालीन मंदिर आहे ते. तुम्ही रतनवाडीतनं जर चढलात रतनगड, ते मंदिर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे किल्ल्याचा इतिहास मी पुढे सांगेलच, एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी नको. चला आपण चालायला लागूया. हां मोरे, तुम्ही काय अभ्यास केलाय का? हां, अभ्यास केलाय का? रतनगडावर तुम्ही आलात? हा जिल्हे रतन अजून आपण किती टप्पा पार केलाय? काय स्टार्टिंग आहे आमची. हे शिवलिंग, हे जे शिवलिंग आहे ना, असं बऱ्याच ठिकाणी बघितलं, पलीकडे पण त्या भागात होतं. ह्या जोड टाक्या अजून पण पुढच्या भागात आहेत, ह्या मी तुम्हाला दाखवणार आहेत. आता आपण पाण्याच्या जोड टाक्या पाहिल्या, पुढे आलो काही अंतरावर तर कल्याण दरवाजा आपल्याला लागतो. रतनगडाचा कल्याण दरवाजा, बऱ्याच किल्ल्यांवर कल्याण दरवाजा म्हणून उल्लेख आहे, इमर्जन्सी एक्झिट म्हणून. रायगडावरचा म्हणजे वाघ दरवाजा झाला, तसा जीवदानला पण कल्याण दरवाजा आहे, माहुलीला कल्याण दरवाजा आहे. हा कल्याण दरवाजा आपण आतमध्ये शिरूया कल्याण दरवाजाने. गडाची चोरवाट म्हणजेच कल्याण दरवाजा. घाटातून कोकणात उतरणारे जे चोरवाटा आहेत त्या बऱ्याच किल्ल्यांचा उल्लेख असं किल्ल्यांचे जे दरवाजे आहेत कल्याण दरवाजा म्हणून उल्लेख आहे. तसं जीवधनचा कल्याण दरवाजा आला, माहुलीचा कल्याण दरवाजा. गडाची कमान एकदम व्यवस्थित शाबूत आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. आणि हा जो परिसर आहे, का कल्याण दरवाजा म्हणतात, एक भौगोलिक दृष्ट्या आपण बघू शकतो. ते म्हणजे समोर आजोबागड आहे हा, आणि आजोबागड हा मुरबाड कल्याण या मार्गाने आपण येतो आणि या दरवाजाचं तोंड पण त्याच दिशेने आहे, त्यामुळे कदाचित त्या दरवाजाला कल्याण दरवाजा म्हटलं असावं. बाकी कोणाचा काही वैयक्तिक अनुभव असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मांडावा. सांदन व्हॅली जी रूट आहे तो सांदन व्हॅली जी खाली उतरलो दरीतून की आपण देहणे गावात पोचतो. देहणे गावात आल्यानंतर आजोबागड चढू शकतो. हा समोर आजोबागड आहे. आपण आता रतनगडावर आहोत. ही समोर कात्राबाईचं घर आहे या साईडला, त्या बाजूला आपण जाऊ, निघूया. कल्याण दरवाजा बघून आपण निघतो आता. मित्रांनो, मला एक गोष्ट सांगायची वाटते. रतनगडावर बरेच दुर्गाभटके येतात, ते म्हणजे कारवीच्या फुलांसाठी स्पेशली येतात. मला एकच सांगायचं आहे की फक्त फुलांसाठी येऊ नका, गड पाहायला पण या, जेणेकरून मेन म्हणजे गडाचा इतिहास खूप मोठा आहे, यादवकालीन इतिहास आहे, बघण्यासारखा किल्ला आहे. तुम्ही तो अनुभव घ्या कारवीच्या फुलांपेक्षा, माझं एवढंच सांगणं आहे. चला निघूया आपण. कल्याण दरवाजा बघून आपण आता
रतनगडाच्या त्या बुरुजापाशी आलो आहे. इथं बऱ्याच जणांचे इन्स्टा रील्स फेमस झालेत. हा तो बुरुज आहे. ते एक पाण्याचा टाका आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा समोर. इथनं लोक चालत येतात आणि तिकडून व्हिडिओ काढतात. तुम्हाला ह्या बाजूने मी व्ह्यू दाखवतो. अशा प्रकारे आपलं प्रतिबिंब पडतं इथे पाण्यामध्ये. आता आपण रतनगडाच्या कडेलोट पॉइंटला आहे. बघू शकता बघा कडेलोट पॉइंट. इथे पाणी साठतं. इथे पाणी साठतं. तो रीत एकदम काय आपण आता इथून जाणार आहोत कात्राबाईकडे. पुढे पास होणार. हा जो आहे आजोबागड आहे आणि कात्राबाई टॉप. आपण इथनं असं पलीकडे जाणार. कडेलोट पॉईंट बघून आपण आता हनुमान दरवाजाकडे चाललोय. तिकडे गुफा आहे. त्या गुफेमध्ये जेवण नाश्त्याची सोय होते. एक आजोबा आहेत, ते आपल्याला बनवून देतात. आपण आता तिकडेच चाललोय. 10:30 वाजलेत. आपण खूप लेट आहोत. हरकत नाही, पुढे कवर करू. गड असल्यामुळे, गडावर असल्यामुळे वास्तू बघता बघता आपल्याला लेट झालंय. हे वरती जायचं, वरती जायचं. आपण आता हनुमान दरवाजाकडे चाललोय. तिथे 2 शिल्प आहेत. एक गणपती बाप्पाचं पण आहे आणि मारुती रायाचं पण आहे. आणि पुढे रत्नागिरी देवीचं मंदिर आहे समोर. हे बघा. या शिल्पाबद्दल कोणाला कल्पना असेल तर तिने सांगावं. आणि आपण पुढे मारुती आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे. मारुतीची मूर्ती. या साईडला गणपती बाप्पा आहे. तुला माहिती आहे याबद्दल? गरुड देवाचं आहे. आणि हे कोणतं आहे? कोणाला याबद्दल कल्पना असेल तर त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगावं. चल आपण जाऊया. दरवाज शिल्प बघा. कोरीव काम आहे एकदम. फोटो माझ्याकडे आधीच्या व्हिडिओ मध्ये. शिल्पाचे फोटो आधीच्या फोटो मध्ये. शिल्पाचे व्हिडिओ नाही, फोटो नाही घेतला. आता आपण आई रत्नादेवीकडे च्या दिशेने चालतोय. तिथे मंदिर आहे रत्नादेवीचं, ते आपण बघणार आहोत. आणि मारुती राया समोर उभे आहेत, बसलेत. पायाला लागलंय. इथे रत्नाई देवीचं मंदिर आहे हे समोर. नंतर दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकता रत्नाई देवीचं मंदिर. पाय पडून घेऊ. पाय पडून घेऊ. पण मंदिरात जाऊया जरा. जय श्रीराम. आमचा नाश्ता झालेला आहे. मॅगी तुम्ही बघू शकता. सकाळचे 11:45 वाजलेत. आम्ही आता नाश्ता करून कात्राबाईला निघणार आहोत. घे चला, घे चल, घे फटाफट. चल 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 चल. रतनगड अर्धा उतरून
आपल्याला एक हॉटेल लागतं, झोपडी लागते. झोपडीपासून आपण रतनगडला वरती चढतो. रतनवाडीतनं वरती आलो की ह्या रूटला आपण वरती जातो गडाकडे. आणि हा जो लेफ्ट टर्न आहे तर ज्या भागात मी उभा आहे तो कातराबाईला जातो. तिथनं ती रेंज चालू होते. कातराबाई, घनचक्कर, गवळदेव, घनचक्कर, भैरवगड, शिरपुंजे असा तो रूट आहे. आणि दुसरा म्हणजे कुमशेत गावाकडून पेटेची वाडी हे करून आपण कलाडगडला पण जाऊ शकतो. तिकडून पाचणे येऊन हरिश्चंद्रगड करू शकतो. अशा प्रकारे आपण हा ट्रेक करतो, रेंज ट्रेक. 11:15 वाजलेत आणि आपण ते रतनगड आणि कात्रा पासच्या इथून आपण निघालोय. ती वाट सोडलेली आहे. आता कात्राबाईच्या मंदिरापर्यंत जायला आपल्याला किती वेळ लागतो ते बघूया आपण. जिथे जिथे 2 रस्ते फुटतील तिथे तिथे मी व्हिडिओ बनवेलच, जेणेकरून व्हिडिओ बघणाऱ्यांना रूट कळेल, त्यांनाही हा अनुभव घेता येईल. रतनगड ते भैरवगड, शिरपुंजे, हरिश्चंद्रगड वाट तशी मळलेली आहे सध्या तरी. बघूया आता पुढे. बाणसुळका उजव्या हाताला ठेवायचा आपल्याला, अग्नी बाणसुळका, आणि डाव्या हाताने आपल्याला चालायचं आहे पाऊलवाटेने. पाऊलवाट सध्या तरी मळलेली आहे, पुढे कळेल आपल्याला. इथे एक पाण्याचा टाका आलाय. बऱ्याच जणांच्या व्हिडिओमध्ये मी पाहिलं आहे. एकदम निळशार पाणी असतं या टाक्यामध्ये. तुम्ही बघू शकता, एकदम जबरदस्त असं पाणी, पिण्यायोग्य. रतनगडाकडून मगाशी मी सांगितलं ते झोपडं लागलं आपल्याला. तिथून आपण लेफ्ट टर्न मारला. पुढेच काही अंतरावर पाण्याचा टाका आपल्याला पाहायला मिळाला. पाणी एकदम जबरदस्त आहे. काय बोलशील अभि, पाणी पिऊन कसं वाटतं? कल्पेश, तुला काय बोलायचं का? एक नंबर. एकदम थंडगार मस्त ट्रेकर्स पाणी. लोकांना असं पाणी मिळणं म्हणजे एकदम. हे अजून कोणाच्या बाटल्या असतील तर त्या भरून घेऊया आपण. माझी बॉटल मला वाटतं अर्धी आहे. ती अर्धी आहे, ती काढ. पूर्ण भरली आहे ना? अर्धी आहे रे ती. अर्धी आहे, काढ ना, भरून घेऊ ना तिला. पाणी भरत असताना मला एक चुन्याचा घाणा दिसला. मी दाखवतो मी तुम्हाला. हे चुन्याचं घाणं आहे. ही जागा, या जागेवर एवढा मोठा पाण्याचा टाका आहे, जबरदस्त. इथे एक पाण्याचा टाका आहे, इथे चुन्याचं घाणं आहे. म्हणजे इथे पण लोकवस्ती, वाड्याचा अवशेष काही ना काही असू शकतं. पण या घाण्यावर लिहिलं आहे की तोफेचं चाक. ते तोफेचं चाक नसून ते चुन्याचं घाणं आहे. मलाही दाखव जरा पाणी प्यायला.